नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणा तिच्या टिफिनमधून आलेली चिठ्ठी वाचत असते. हे बघून मिठू म्हणते की यार कशी आहे ही. इतर वेळी आम्ही हिला चिडवायचो तर ही चिडायची आणि आत्ता बघा टिफिनमधून जगण्याचे फंडे देतात. यावर तेजा म्हणते की अगं पण मला कळत नाही आहे, एवढं इम्बॅरेस व्हायची काय गरज आहे. तसं विचाराने बरं वाटलं मला. आणि प्रेरणाला म्हणते की पण काही बोला, ते तुझ्या आधीच्या आयटमपेक्षा बराच वाटला मला. यावर प्रेरणा चिडत म्हणते की गप्प बस गं तेजा, तुला सगळी मस्करीच वाटते ना. आणि तसंही तुम्हाला वाटतं तसं काही नाही आहे. मिठू म्हणते की तेजा आपल्याला जसं वाटतं ना तसं काही नाही आहे. आणि ती प्रेरणाच्या हातातून ती लेटर खेचून घेते आणि इकडे तिकडे पळायला लागते. प्रेरणा ओरडत असते तर तेजा प्रेरणाला चिडवत असते. तिघांची मस्ती चालू असते. तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी ऑफिसमध्ये असते. तेव्हा वल्लरीचे सर म्हणतात की वल्लरी ही तुझी जागा आहे. वल्लरी सरांना विचारते की सर पण मी काय काम करायचं. तेव्हा सर सांगतात की एक काम करायचा, फोन वाजला की हा उचलायचा आणि त्यावर नानावटी सर जे जे काही सांगतील ते काम पटकन करायचं. आलं लक्षात. तितक्यात फोन वाजायला लागतो. वल्लरी सरांकडे बघायला लागते. तेव्हा ते सर म्हणतात की अगं बघतेस काय, उचलतो फोन. वल्लरी घाबरत फोन उचलते. तेव्हा नानावटी सर वल्लरीला बोलतात की वल्लरी पटकन केबिनमध्ये ये. आता वल्लरी नानावटी सरांच्या केबिनमध्ये येते आणि ती लंगडत चालत असते. तेव्हा सर विचारतात की हे काय असं का चालतेस. तेव्हा वल्लरी सांगते की ते उंच टाचांच्या चप्पलने मला चालायची सवय नाही आहे ना म्हणून. यावर नानावटी सर म्हणतात की हां ठीक आहे, ते पेनड्राईव्ह दे, त्याच्यात काही डॉक्युमेंट्स आहेत आणि पटकन प्रिंटआउट काढून दे. आता वल्लरी घाबरत अडखळत म्हणते की सर ते मला प्रिंट नाही काढता येत. यावर नानावटी सर आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागतात आणि म्हणतात की प्रिंटआउट नाही काढता येत. वल्लरी सांगते की नाही म्हणजे तशी कधी वेळच आली नाही ना माझ्यावर. त्यावर नानावटी सर चिडत म्हणतात की मग आज आली आहे ना, जाऊन शिक, काही रॉकेट सायन्स नाही आहे ते, जा. तेव्हा वल्लरी हळूहळू जायला लागते. नानावटी सर ओरडत म्हणतात की पटकन जा, हे काय आहे. आता वल्लरी बाहेर येते आणि त्या सरांना म्हणते की सर ते मला नानावटी सरांनी प्रिंटआउट काढायला सांगितलेत पण मला तर येत नाही आहेत, तुम्ही मला मदत कराल का. यावर ते सर म्हणतात की काय, तुला साधी प्रिंटआउट काढता नाही येत, जंगलातून आली आहेस का तू. तेव्हा वल्लरी म्हणते की सॉरी सर पण मला ते जमत नाही. नानावटी सर माझ्यावरती चिडतील, करा ना मला मदत थोडीशी. तेव्हा ते सर म्हणतात की हॅलो, इथे इंटर्न तू आहेस, मी नाही आहे. आणि तुला काय वाटलं की तुझं ते जळगाव कनेक्शन वापरून तू इथे सगळ्यांना इम्प्रेस करशील का. पण तसं नाही आहे मॅडम, मुळात काम यावं लागतं. कोर्टात आर्ग्युमेंट करायला उभं राहिलो ना तिथे आपली ओळख नाही तर आपलं काम बोललं पाहिजे, आलं लक्षात. हा लॅपटॉप आहे, तो पेनड्राईव्ह कनेक्ट कर आणि नानावटी सरांनी सांगितलेल्या सगळ्या प्रिंटआउट्स काढून दे त्यांना. आता वल्लरी लॅपटॉपला पेनड्राईव्ह कनेक्ट करते आणि प्रिंटर मशीनला टॅप करायला लागते. आता मशीनमधून व्हाईट पेपर्स बाहेर यायला लागतात. वल्लरी खूपच घाबरलेली असते. आता तेव्हाच तिथे अमित येतो आणि वल्लरीला असं घाबरलेलं बघून तिच्या जवळ येऊन विचारतो की वल्लरी तू इथे काय करतेस. नाही म्हणजे तू इथे इंटर्नशिप करते का, हे मला माहीतच नव्हतं. तेव्हा वल्लरी थोडासा विचार करत म्हणते की मला तरी कुठे माहिती होतं. अमित वल्लरीला असं विचार करताना पाहून विचारतो की काय झालं, बाकी सगळं ठीक आहे ना. नाही मी तुला फोन केले होते, फोनचं उत्तर नाही दिलं, मेसेज नाही दिलं, रिप्लाय नाही केला, सगळं ठीक आहे ना. तेव्हा वल्लरी अडखळत सांगते की ते काय आहे ना, मी थोडीशी आजारी होते. आता ते सर तिथे येतात आणि वल्लरीकडे बघत म्हणतात की वल्लरी हे काय आहे, असे कसे प्रिंटआउट्स काढले तू. नानावटी सरांनी एक काम दिलं होतं तेही तुला करता नाही आलं. अगं लक्ष कुठे असतं तुझं, गप्पा मार नुसत्या गप्पा. यावर वल्लरी सॉरी सर म्हणते. तर दुसरीकडे आपण पाहतो की मिठू दरवाजा लावून प्रेरणाचे लेटर्स वाचत असते. आता प्रेरणा मिठूला लेटर्स दे म्हणून दरवाजा उघडायला सांगत असते, मात्र मिठू काही दरवाजा उघडत नाही. तर इकडे तेजाला किचनमधून खूप सारे लेटर्स सापडतात. तेजा शॉक होऊन मिठूला आवाज द्यायला लागते आणि म्हणते की मिठू अगं इथे अख्खा खजिना सापडलाय. तेव्हा मिठू पळतच बाहेर येते. प्रेरणा त्या दोघींनाही लेटर द्या म्हणून बोलत असते, मात्र तेजा आणि मिठू दोघी प्रेरणाला चिडवत असतात. प्रेरणा म्हणते की तुम्हाला वाटतं तसं काही नाहीये ग. तेव्हा मिठू प्रेरणाला म्हणते की खरंच का, आम्हाला वाटतं तसं काही नाहीये. कसला रोमॅन्टिक आहे ग तो, बघ ना आजकालची मुलं मेसेज आणि व्हॉइस नोट पाठवतात आणि तो पत्र पाठवतोय तुला जुन्या जमान्यासारखं. आता तेजा ते लेटर्स वाचत असते आणि ती शॉक होऊन म्हणते की मिठू हे बघ ना, हे बघ जरा, मी ना खूप इम्प्रेस झाले या लेटर्समुळे. एवढी प्रेम कहाणी पण मला कोणाचीच आवडली नव्हती. तितक्यात तिथे श्वेता येते आणि तेजाला विचारते की काय ग, कोणाची प्रेम कहाणी. तेव्हा प्रेरणा ओरडत म्हणते की हे बघ तेजा, शपथ आहे तुला माझी पत्र दे बघू सगळी. तेजा बोलते की कोणाला शपथ देतेस तू, मी तर विश्वासच ठेवत नाही या शब्दांवरती. आणि ती श्वेताला म्हणते की ऐक ना श्वेता, परफेक्ट टाईमवर
पोझिशनवर आलीस बघ तू. इतके दिवस जे चाललं होतं ना जेवणाच्या डब्यामधून एकमेकांना कॉम्प्लिमेंट देणं, आता त्याचं लव्ह लेटर्समध्ये रूपांतर झालेलं आहे. मिठू म्हणते की एकमेकांना लेटर्स लिहितायत ते. श्वेता खुश होऊन विचारते की लव्ह लेटर्स, आणि ती सुद्धा ती लेटर्स बघायला लागते. आता प्रेरणा टेन्शनमध्ये येऊन म्हणते की तसं काही नाही आहे गं, ती लव्ह लेटर्स नाही आहेत ती. प्रेरणा चिडून म्हणते की तुम्हाला नेहमी मस्करी सुचते ना, म्हटलं ना मी तसं काही नाही आहे. तेजा म्हणते की अगं आम्ही तुझ्यासाठी खुश आहोत. मिठू म्हणते की अगं तुझं सगळं चांगलं होतंय ना, याचाच आनंद वाटतोय मला. तर श्वेता म्हणते की हल्ली कशी गुलाबी थंडी पडते तसंच गुलाबी दिवस चालू झालेत अगं तुझ्या आयुष्यातले. प्रेरणा म्हणते की गप्पा श्वेता, बंद कर आता हे सगळं. तेव्हा मिठू म्हणते की मग काय समीरच्या आठवणीमध्ये लेडी देवदास म्हणून राहणार आहेस का तू. तेव्हा प्रेरणा थोडीशी इमोशनल होते. मिठू म्हणते की प्रेरणा दी अगं हा चिठ्ठीवालाच असेल तुझा मिस्टर परफेक्ट. बघ ना तुला न भेटता त्याला सगळं कळतं तुझ्या मनातलं, देवानेच पाठवलं असेल त्याला तुझ्यासाठी. तेव्हा तेजा म्हणते की एक मिनिट, तो माणूस सिरियल किलर तर नसेल ना, किंवा त्या बंडू भूतेनं तर पाठवलं नसेल ना त्याला आपल्याला त्रास देण्यासाठी, असू शकतं. तेव्हा मिठू म्हणते की तेजा उगच नको तिकडे डोकं नको चालूसा, मला तर वाटतं हाच आहे प्रेरणादीच्या स्वप्नांचा राजकुमार. श्वेता म्हणते की प्रेरणा आपल्याला समजून घेणारी परफेक्ट असणारी मुले लाखात एक असतात ग, माझ्या अनिमेशसारखी. तेव्हा मिठू म्हणते की हा का, आणि आम्ही नाही पाहिलं अनिमेशला, तुझ्या त्या अनिमेशला, मग कसा काय तो मिस्टर परफेक्ट. तेव्हा तेजा म्हणते की काय आहे ना मिठू, या घरात एकापेक्षा एक सुंदर मुली राहतात ना, म्हणून भीती वाटते तिला की आपल्यापैकी कोणीतरी एक त्याला पटवेल. तेव्हा श्वेताला थोडासा राग येतो, पण ती स्वतःला सावरत म्हणते की माझ्या अनिमेशला ना मी सोडून दुसरं कोणी आवडत नसतंय. मग मिठू म्हणते की हो का, मग का लपवले त्याला इतके दिवस, बोलवत का नाही आहेस त्याला. तेव्हा श्वेता काहीच बोलत नाही. मिठू म्हणते की बोल ना, आता का बोलती बंद झाली. तर इकडे वल्लरी ऑफिसमधून घरी आलेले असते आणि ती आतमध्ये न जाता तिथेच बाहेर बसते आणि स्वतःशीच म्हणते की हा काय विचित्र योगायोग आला असेल, काही प्रयत्न न करता मला ही नोकरी मिळाली, पण अमित पण तिथेच कामाला असावा. आता काय करू मी देवा, यांना समजलं तर खूप चिडतील माझ्यावर, ते त्यापेक्षा सोडून देऊ का ही नोकरी, आणि परत अशी संधी मला परत नाही मिळणार, आणि यांना मी अमितसोबत काम केलेलं पण नाही आवडणार. असं म्हणून वल्लरी खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की पण चांगलं वकील व्हावं असंही वाटतंय ना यांना, एकदा शांतपणे बोलून बघते मी यांच्याशी, परत काहीतरी गैरसमज होण्यापेक्षा खरं काय ते सांगूनच टाकावं. तर इकडे मिठू श्वेताला विचारत असते की का नाही बोलवत तुझ्या बॉयफ्रेंडला इथे. यावर श्वेताला काहीच उत्तर देता येत नाही. ती अडखळत म्हणते की अगं असं काही वेगळं कारण नाही आहे, तो बिझी असतो ना त्याच्या कामामध्ये, वेळच नसतो त्याला म्हणून. तेव्हा मिठू म्हणते की वेळेचा प्रॉब्लेम आहे तर तो मिस्टर परफेक्ट कसा गं. मग तेजासुद्धा म्हणते की नाहीतर काय, मिस्टर परफेक्ट म्हणजे कसा असतं, जणू काही बाटलीतला जिन, आठवण काढली की समोर हजर, ते पण रेड रोजचा बुकेट घेऊन. हे ऐकून श्वेताला थोडंसं वाईट वाटतं आणि ती म्हणते की असाच आहे माझा अनिमेश, मी सांगितलं की लगेच येतो हातातली सगळी कामं बाजूला ठेवून. तेजा म्हणते की मला एक प्रश्न आहे गं, विचारू का तुला. तितकं तिथे वल्लरी येते. आता वल्लरीला बघून मिठू म्हणते की वल्लरी बरं झालं तू आलीस, आणि म्हणते की मला सांग की प्रेरणादीला जो मुलगा लेटर पाठवतो त्या मुलाला प्रेरणादीने भेटायला जायला हवं की नको. आता वल्लरी प्रेरणाजवळ येते आणि विचारते की प्रेरणाताई तुम्ही दोघं खरंच एकमेकांना चिठ्ठ्या पाठवताय का, आणि म्हणते की किती भारी आहे ना हे, मला तर गंमतच वाटते. तेव्हा प्रेरणा लाजत म्हणते की काय वल्लरी, आणि ती मिठू, तेजा आणि श्वेताला म्हणते की तुमच्यामुळे आता ही पण सुरू झाली ना. वल्लरी म्हणते की प्रेरणाताई अहो मी मस्ती नाही करत आहे, अहो खरं सांगते, आजकाल असं कोण चिठ्ठ्या वगैरे पाठवत नाही आहे, प्रत्येकजण मेसेजवरच बोलतात. आणि ती खुश होऊन म्हणते की मी तर आता यांना सांगणार आहे, आपण पण ना महिन्यातून कधीतरी पत्र पाठवत जाऊ एकमेकांना. तेव्हा तेजा वैतागत म्हणते की झालं, अजून तेच सुरू झालं हिचं. मिठू खुश होऊन म्हणते की बरं मला सांग प्रेरणादी, त्याला भेटायला जावं हवं की नको. वल्लरी म्हणते की अहो मिठूताई मी काय सांगणार आहे त्याबद्दल. आणि ती प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई तुम्हाला जर खरंच त्यांना भेटायला जावं असं वाटतंय ना तर तुम्ही त्यांना भेटायला जा. प्रेरणा खूप लाजायला लागते. तेव्हा मिठू म्हणते की ही जर खरंच त्याला भेटायला गेली ना तर बहुतेक लग्नच करून येईल बघ माघारी. आता तेजा सगळ्यांना थांबवत म्हणते की पण एका गोष्टीचा विचार करायला हवा आपण. तेव्हा श्वेता विचारते की कसला गं. त्यावर तेजा सांगते की हे दोघं आत्तापर्यंत फक्त चिठ्ठ्यांमधूनच बोलत आहेत, तो बाहेरचाच आहे, आपल्याला माहीत नाही की तो कुठे राहतो, कोण आहे आणि काय करतो. म्हणजे प्रेरणाला सुद्धा त्याचं नाव माहिती आहे, फक्त जेवढे चिठ्ठ्यांमधून बोलतात तेवढंच. सो आपण एक गोष्ट करू शकतो. तेव्हा सगळे विचारतात की काय. तेव्हा तेजा सांगते की प्रेरणाच्या आधी आपणच त्याला भेटायला जाऊया का. मिठू म्हणते की व्हेरी बॅड आयडिया, कसली अनरोमॅन्टिक आहे
यार, ही रोमॅन्टिक मूवीचा थ्रिलर करून टाकलाय. तेजा म्हणते की 1 मिनिट, इथे ना प्रेरणाच्या सेफ्टीचा प्रश्न आहे म्हणून बोलते मी. आणि ती प्रेरणाला विचारते की प्रेरणा मला सांग, तुझ्याकडे त्याचा ऑफिसचा पत्ता आहे की घराचा? प्रेरणा सांगते की ऑफिसचा. तेव्हा तेजा म्हणते की मग आम्ही ऑफिसमध्ये जाऊन भेटतो त्याला आणि मग बघूया आपल्या मालवणच्या रानमेव्यासाठी तो परफेक्ट आहे की नाही. तेव्हा मिठू आणि श्वेता म्हणतात की हो, आम्हाला हे पटते. प्रेरणा घाबरत म्हणते की पण या सगळ्याची गरज काय आहे? मिठू म्हणते की गरज कशी नाही आहे, आम्ही सगळे जुलिएट तुझ्या रोमिओला जाऊन भेटतो. आणि ती म्हणते की मिशन रोमिओ ऑन. आता प्रेरणा टेन्शनमध्ये येत म्हणते की नाही ते मिशन रोमिओ वगैरे नको, हे असं कोणाच्या तरी ऑफिसमध्ये जाऊन भेटणं बरं दिसतं का? मिठू म्हणते की ते जर पटत नसेल तर मग कॉफी डेटवर बोलव त्याला. तेव्हा तेजा म्हणते की हां, हे बरोबर आहे, आपण ना त्याला कॉफी डेटवर बोलवता, म्हणजे कॉफी पिता पिता त्याचं वागणं बोलणं हे कळेल आम्हाला, त्याला तुझ्यामध्ये इंटरेस्ट आहे की नाही ते. प्रेरणा म्हणते की आणि जर नसेल इंटरेस्ट तर मग काय? मिठू चिडत म्हणते की जर तसं काही नसतं तर लेटर्स लिहिले असते का तुला? मिठू म्हणते की आता बोलव त्याला कॉफी डेटवर. प्रेरणा काहीच बोलत नाही. तेव्हा तेजस सगळ्यांकडे बघत डोळे मिचकवत म्हणते की अरे कशाला उगाच तिला आग्रह वगैरे करतात, तिला नसेल वाटत बोलवावं. आणि ती प्रेरणाला म्हणते की प्रेरणा तुला नसेल वाटत ना तर ठीक आहे, आणि तुला वाटतंय ना तर तू जा, आमचं काही म्हणणं नाही आहे. वल्लरी म्हणते की तुम्ही ना नकाच भेटू, माझं असं म्हणणं आहे. तेजा चिडून म्हणते की तू नको बोलव आता. श्वेता प्रेरणाला म्हणते की किती विचार करतेस गं, भेटून घे ना त्याला. प्रेरणा थोडीशी टेन्शनमध्ये येऊन विचारात पडते. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.